नमस्कार. पालघर समाचार लाईव्ह न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आणि मी अरविंद बेंडगा. कासा येथे पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाचा उत्साहपूर्ण सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी अनुजा सेवा संस्था, कासा आणि आदिवासी साहित्य परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमानाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी साहित्य, संस्कृती आणि बोलीभाषेचे जतन व संवर्धन हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता आणि यासाठी साहित्यप्रेमी तसेच समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी वैदही वाढाण, विलास बेलकर, पांडुरंग बेलकर, माधव लिलका, देवचंद्र महाले, स्नेहलता सातवी, माधव तल्ला आणि निलेश कासट उपस्थित होते. तसेच डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनीही उपस्थित राहून आदिवासी साहित्य आणि संस्कृती जपण्याचे महत्त्व सांगितले. या उद्घाटनाच्या सत्राचे सूत्रसंचालन प्राचार्य सुधीर भोईर यांनी उत्कृष्टरित्या केले. या प्रसंगी गणू सातवी लिखित महालक्ष्मीचा इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला आणखीन एक विशेष आकर्षण लाभले. संमेलनाच्या पहिल्या सत्रात आदिवासी साहित्य व बोलीभाषा संवर्धन व विकास या महत्त्वाच्या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुनील झलके, सखाराम डाखोरे, नितीन बोंबाडे आणि डॉक्टर किशोर डोके यांनी आपले मौल्यवान विचार मांडले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन रवी बुधर यांनी केले. यानंतर दुसऱ्या सत्रात कवी संमेलन रंगले. कवी रवी बुधर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सत्राचे सूत्रसंचालन कवी किशोर डोके यांनी केले. ममता गडग, माया खोटरे, चेतन अंधेर, कृष्णा राऊत, ज्ञानेश्वर गावित, विशाल भोये, नितीन कोम, प्रकाश वाघ, सचिन ठेमका, दिनेश भोईर, विष्णू हेमाडा, मनीष घयाल, जोशना राव आणि सविता सिंगडा या कवींनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी डॉक्टर सुनील पराड यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन श्री चंद्रकांत घाटाळ यांनी केले. या संमेलनामुळे आदिवासी साहित्य, संस्कृती आणि बोलीभाषेच्या जतनासाठी एक मजबूत व्यासपीठ निर्माण झाले आहे, अशी भावना सर्व उपस्थितांनी व्यक्त केली. कासा येथे झालेल्या या पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाने एक नवीन दिशा दिली असून भविष्यातही अशा उपक्रमामुळे आदिवासी परंपरा अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पालघर समाचारसाठी अरविंद बेंडगा. नमस्कार.